जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गास चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथवाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथवाचनाचा आपला दिवस क्रमांक 98, 8 एप्रिल 2026 बुधवार। तेव्हा पुढील ग्रंथवाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। समर्थ श्री रामदास स्वामी यांनी या फलश्रुतीचे वर्णन त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। तेव्हा आता आपण या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सुचवायचे आहे की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्यांना फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 9व्या समासाचे ज्याचे नाव आहे मृत्यू निरूपण या समासाचे वाचन करीत आहोत। मागील भागात आपण पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले। आज आपण त्याच्या पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन करूया। आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ 10 या अंकानंतर मृत्यू न म्हणे हा भूपती या शब्दांनी सुरू होते। तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया। मृत्यू न म्हणे हा भूपती, क्षमा असावी, मृत्य न म्हणे हा भूपती, मृत्य न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्य न म्हणे हा करामती, कैवाड जाणे
मृत्य न म्हणे हयपती, मृत्य न म्हणे गजपती, मृत्य न म्हणे नरपती, विख्यात राजा, मृत्य न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्य न म्हणे राजकारणी, मृत्य न म्हणे वेतनी, वेतन धरता, मृत्य न म्हणे देसाई, मृत्य न म्हणे व्यवसायी, मृत्य न म्हणे ठाई ठाई पुंडराजे, मृत्य न म्हणे मुद्राधारी, मृत्य न म्हणे व्यापारी, मृत्य न म्हणे परणारी राजकन्या, मृत्य न म्हणे कार्याकारण, मृत्य न म्हणे वर्णावर्ण, मृत्य न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ, मृत्य न म्हणे व्युत्पन्न, मृत्य न म्हणे संपन्न, मृत्य न म्हणे विद्वज्जन समुदायी, मृत्य न म्हणे हा धूर्त, मृत्य न म्हणे बहुश्रुत, मृत्य न म्हणे हा पंडित महाभला, मृत्य न म्हणे पुराणिक, मृत्य न म्हणे हा वैदिक, मृत्य न म्हणे हा याज्ञिक अथवा जोशी अथवा जोशी, मृत्य न म्हणे अग्निहोत्री, मृत्य न म्हणे हा श्रोत्री, मृत्य न म्हणे मंत्रयंत्री पूर्णागमी. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचे आपण मराठीतील वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 11व्या अंकाने सुरू होते. हा राजा चक्रवर्ती या शब्दांनी. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करूया. हा राजा चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम राजा अथवा करामती म्हणजे चमत्कार करणारा कलाकुशल किंवा युक्त्या म्हणजे कैवाड जाणणारा आहे. हा पागेदार, हा गजपती अथवा प्रसिद्ध नरश्रेष्ठ राजा आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा लोकांत श्रेष्ठ आहे, हा राजकारणी आहे अथवा पगारी नोकरी किंवा वडिलोपार्जित नोकरी करणारा, हा देसाई उद्योगी किंवा हे पुंडपणा करणारे ठिकठिकाणचे राजे, हा सांप्रदायी किंवा राजाची मुद्रा धारण करणारा व्यापारी, ही परस्त्री किंवा ही राजकन्या आहे. ह्या सर्वांवर मृत्यूचा तडाखा सारखाच बसतो. कार्य किंवा कारण, वर्ण किंवा वर्णबाह्य किंवा कर्मनिष्ठ ब्राह्मण अशा प्रकारे मृत्यू कोणाला ओळखीत नाही. व्युत्पत्ती जाणणारा म्हणजे पंडित, श्रीमंत, लोकांत विद्वान, विद्वान व समुदाय करणारा पंडित, धूर्त, बहुश्रुत, मोठा चांगला पंडित, पुराणिक, वैदिक, याज्ञिक अथवा जोशी, अग्निहोत्री, श्रोत्रिय म्हणजे श्रुती जाणणारा वेदवेत्ता, मंत्रयंत्र करणारा आगमी, शास्त्रांत पूर्ण निष्णात याचा विचार मृत्यू करीत नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित आज वाचन केलेले आहे. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. ग्रंथाचे श्रवण केल्याबद्दल खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.